काहीच करू शकत नाहीत. ह्यांनी जर प्रतिकार केला तर ह्यांना फरफटल्या जातं. एखाद्या महिलेची लाज पण बाळगली जात नाही. तिला काय लज्जा येईल हे बी बघितलं जात नाही. पण एक पेपर फोड्या तुमच्या गावामध्ये येऊन अनधिकृत बांधकामं बांधतो, तुम्ही झोपा काढता का? तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर काय कारवाई केली? का पाडलं नाही तुम्ही तिथं का तत्परता दाखवली नाही? तुमचा तो रुबाब तिथं का नाही दाखवला? हा, असंच एक सेम प्रकरण आहे. त्या डॉक्टरकडे 4दा गेले कर्मचारी, 4दा बांधकाम कम्प्लीट आहे, त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट बरं काय म्हणता, अनधिकृत बांधकामं होत असताना तुम्ही झोपा काढतात का? हे नाही दिसणार, ते कसं दिसणार? एक मिनिट, तुम्ही अनधिकृत बांधकामं झाल्यानंतर पाडायला जातात त्यावेळेस ज्याने बांधलं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्यावेळेस संवेदनशील मन होतं. पण अतिक्रमण होतानाच नगरपालिका काय झोपा काढते का? त्यालाही नोटीस दिली, याही बांधकाम यांना का नोटीस नाही दिली? यांना का अगोदर काढलं? ऐका ना, नोटीस ऐका ना तुम्ही. आणि अडथळा आणणं रस्त्यातल्या ट्रॅफिकला हा वेगळा विषय आहे. त्यांचं कुठलंच अतिक्रमण नव्हतं. यांचं फक्त ते भाजीपाला विक्री रस्त्यात केली जाते एवढाच विषय होता. 20 वर्षापासून आहे ते मान्य आहे. आज बरोबर आहे. काहीच नव्हतं. बरं या ऐका ना तुम्ही पोलीस बंदोबस्त भाजीमंडी त्या पलीकडे स्टेडियम मध्ये का हलवले नाही? तिथं मुतारी केली, करोडो रुपयाची बिल्डिंग बांधली ना, तुम्ही तिथे नेऊ शकला असता ना? ह्याच गाडी लावत्या तिथं कोणी आलं नाही म्हणून परत आले हे लोक. भाऊ तुम्ही एकदा त्या मुतारीची पाहणी करा. मी पहिल्यांदाच बोललोय, ऐका ना, मगाशीच बोललोय, तुम्ही ज्या बिल्डिंगा बांधता त्या अशा ठिकाणी बांधता जिथं कोणच येत नाही, रहदारीच नाही, व्यवसाय कसा करायचा? हो, ते तर ह्या चौकाचा म्हणजे कोणत्याच गोष्टीचा आराखडा बनवत असताना कोणत्याच गोष्टीचा विचार केला जात नाही. ज्या ठिकाणी कारवाई अपेक्षित असते तिथं कधीच होत नाही, पण ज्या ठिकाणी कारवाईच अपेक्षित नाही तिथं लगेच होती. हे कशासाठी? तुम्ही पावतीचे पैसे देत होता 10 रुपये. रोडला नाली काढत होते, तिथून फोन आला कोणाचा तरी, ते लगेच आले इथं उचला. हे मुद्दा आले म्हणजे direct हे गंभीर, हे बघा गंभीर प्रकार आहे. काय म्हणतात ना, नाही सर, आम्ही गंभीरतेनंच कारवाई. मला आता हे झालं, पण त्या कुलकर्ण्याचं बांधकाम तुम्ही कधी पाडणार आहात? त्याच्यामध्ये 2 विषय आहेत त्या कुलकर्णीच्या बांधकामामध्ये. एक आहे तिथे ओपन स्पेस दिसते लेआउट, तो लेआउट टाउन प्लॅनिंगनं मंजूर केलाय. आम्ही त्यांच्याकडूनही माहिती घेतोय तो लेआउटच्या बद्दल. आणि जे माझ्याकडे लेआउट आलाय त्यानुसार एक ओपन स्पेस दिसत आहे. त्या ओपन स्पेसमध्ये जर बांधकाम आलं असेल तर ते इमिजिएट हटवलं जाईल. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणत नोटीस दिली आहे. नोटीस दिली ना? नोटीस कशाची दिली? नोटीस एमआरटीपीच्या सेक्शन 52, 53, 54 मध्ये जे विना परवानगी किंवा परवानगी न घेता बांधकाम करणे, परवानगीपेक्षा जास्तीचं बांधकाम करणे, साईड मार्जिन आणि फ्रंट मार्जिन मध्ये बांधकाम करणे ह्याची नोटीस दिली आहे. ती नोटीस मग आता तुम्हाला ते निदर्शनास येते ना, तुमची तत्परता का नाहीये? काल आम्ही ती मोजणीही केली. एक मिनिट, आपल्याकडे चंपावती शाळेचे अवैध बांधकाम संदर्भात तक्रार दाखल, त्यांना किती कोटीचा दंड दिलेला आहे? त्यांचे किती कोटी काय केलं? त्यांचं पाडलं बांधकाम? आपण चंपावती शाळेचं नाही, त्यांना बांधकाम पाडण्याची आवश्यकता नाही. त्यांचा टॅक्स भरून घेतला. त्यांच्यावर आम्ही टॅक्स लावलाय. किती दिवस झालं प्रकरण समोर येऊन ते? हो, तक्रार दाखल केली. टॅक्स दिलाय ना, डिमांड दिली ना त्यांनी. किती दिवस झालं? किती दिवस झालं? बरं, आता दिली. मला काय म्हणायचंय, ऐका ना साहेब, 1.5 कोटी वेगळे रुपयापेक्षा ऐका जास्त ना, दंड दिलेला आहे त्या शाळेने. 2 मिनिट. आता विषय काय आहे, एका गरीबावरती अन्याय झाला आणि एका धनदांडग्यावरती काहीच नाही झालं. हे दोनच गोष्टी मॅच होऊ शकतात. या शहरामध्ये हजारो अतिक्रमण असतील, काय त्या प्रत्येकावरती बोलायला मला वेळ नाहीये, पण मला एकच म्हणायचं, या गरीबावरती तुम्ही एवढ्या तत्परतेने कारवाई केली, पण 22,79,000 विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या कुलकर्ण्याच्या अनधिकृत बांधकामाला पाडायची ती तत्परता का दाखवली नाही? तुम्ही प्रसिद्धीसाठी व्हिडिओ प्रसारित केला कुलकर्णीचं बांधकाम पाडणार. कधी? तेही करू. मला तारीख पाहिजे. हे बघा, मी असा माणूस आहे, मला काय म्हणतात ना, काम झालं तर आणि साईड मार्जिन आणि किती दिवस लागते? साहेब ऐका ना, तुम्ही अजून हो. कारण काय आहे, 1990-98च्या दरम्यानचं लेआउट आहे. तिथे लोकांकडे पण ते लेआउट नाही. या कार्यालयानं पण लेआउट सँक्शन केलेलं नाही. एडीटीपी कार्यालयानं त्याचं लेआउट सँक्शन, ते सगळं घ्यावं लागेल. आणि ते जे मी यापूर्वी सांगितलंय त्यामध्ये एक नाव पी.व्ही. कुलकर्णी आहे, परंतु 6 नावं आहेत. एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहे आणि 5 इतर व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी एक पी.व्ही. कुलकर्णी आहे. त्यामुळं कुलकर्ण्याचं पाहिजे. काय म्हणतात तुम्ही, कसं करणार? किती माणसाचा त्रास? कुलकर्ण्याने केलेलं आहे की नाही अनधिकृत बांधकाम तुमच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये? ज्या गरीबाला ज्या तत्परतेने तुम्ही कारवाई केली, त्याच तत्परतेने त्याला फरफटायचं तुम्हाला तेव्हा जमलं नसतं का?
बरं, कुलकर्णी आज गुन्ह्यामध्ये आला, पण त्याच्या आधी पण होतच ना. मग हे फेल्युअर कोणाचं आहे? हे फेल्युअर नेमकं कोणाचं आहे? एखाद्या महिलेला हात लावून तुम्ही फरफटणे मागून घ्यायचा, तुम्ही त्याची शहानिशा का केली नाही? अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आणि तुमच्याकडे तो व्हिडिओ नव्हता. त्यांना कॉल बी केले ते सांगा. त्या महिलेला 1000 कॉल गेलेत आतापर्यंत. भीतीच्या सावटाखाली जगते ती. कशासाठी? हे सिंपल एकच गोष्ट आहे, कायदा फक्त गरीबालाच का? सर ते कांद्याचं दुकान आहे, दारूचं आहे, काय 2 नंबरचा व्यवसाय. 4x4च्या खोलीमध्ये राहणारी महिला, 5x5च असेल, 10x10ची खोली मोठी असते. काही होणार नाही. आपण कारवाई 100% करणार. त्याला बी अजून उद्याच का वाट बघायची का अजून? अहो, ऑन दी स्पॉटचे अधिकार आहेत. सर तुम्ही म्हणजे हातात काय नाही. त्याचं काय उत्तर ऐकायचंय तुम्हाला? अहो, एखाद्या महिलेला हात उचलला, तो तिने हाताने फरफटत नेलं, त्या महिलेवरती हसल्या गेलं, तरी तुम्हाला अजून त्याचंच उत्तर पाहिजे. सर तुम्हाला न्याय कोणाकडे मागायचे? कारवाई तुम्ही नाही करणार तर कोण करणार आहे कारवाई? गुन्हा दाखल करा ना तुम्ही त्यांच्यावर. सर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांवर अगोदर गुन्हा दाखल करा, हा. त्या व्यक्तीची नुकसान भरपाई द्या. तुम्ही करतो म्हणजे कोणाला विचारणार आहे? तुम्हाला कोणाला मी विचारणार? कोणी काही करणार नाही, मी ते बी लिहून देतो. आणि सर त्या दिवशी कोण काय काय करणार करणार नाही सर, बरोबर. कोण सध्या काय करणार नाही. काहीच होत पोलीस नाही. बघा. चला, ठीक आहे. पोलीस बघत नाही. हे पद्धत. वहां से कर्मचारी बोल रहे हैं आप. सब जगह गए थे. हाँ. करू आम्ही. 3 बार हमारे पास- हे बघा, मुजोर प्रशासनावरती तुम्ही अजून बी म्हणताय की उद्या परवा कारवाई करू, तर हे चुकीचं आहे साहेब. तुमच्यासाठी मी आयुक्ताकडे परंतु राज्यस्तरीय एक संवर्ग आहे ज्याच्यावरती आम्हाला वर पाठवावं लागतं डीएमए. ते सांगत होतो की पाठवतो. मग तुम्ही व्हिडिओ आधी कारवाई करा ना. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर का ती कागदपत्र वगैरे? मला एक गोष्ट सांगा. हे बघा, मी एखादं आंदोलन करतोय, मी तहसीलदारांना किंवा कलेक्टरांना पत्र व्हॉट्सअपवरती पाठवलं, तर ते लगेच ऍक्सेप्ट करतात आणि ते आंदोलन आहे असं ग्राह्य धरतात. मग या महिलेला फरफटत असताना, तिच्यावरती हात उचलत असताना तो व्हिडिओ तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे का गेला नाही लगेच? ते लगेच ऑन दी स्पॉट निर्णय झाला असता. तुमच्या अहवालाची वाट बघायची, मनातला उद्रेक संपून द्यायचा आणि तुम्ही नंतर कारवाई करणार. कुठली पद्धत आहे? एखाद्या महिलेवरती हात उचललेला तुम्ही बी बघताय आणि तुम्ही तरी बी म्हणताय की कागदी घोडे नाचवले जातील. संवेदना आहेत, मन आहे, घरी काय म्हणतात ना, महिला आहेत की नाही आहेत? अख्खा महाराष्ट्र बघतोय हे, अख्खा महाराष्ट्र. साहेब सगळ्यात शर्मेची बाब आहे, बाबासाहेबांची लेख नगराध्यक्ष असताना या राज्यावर अन्याय होतो. 100% त्यांना न्याय भेटणार. नगराध्यक्षांनी ऐका त्या ना. ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली काल पाहिजे. जे ते- नगराध्यक्ष काल- जाऊन या ऐका बाईला ना, असं ऐका उपचार ना, पाहिजे ऐका होते. ना. काल जे प्रकरण झालं का, आता ते हे आपल्याला त्याने न सांगता कारवाई केलेली. आम्हाला त्या कारवाईबद्दल कल्पना नव्हती. नाही, नाही, शिवसाहेब ऐका 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 ऐकून ऐका घ्या. नगरपालिकेला सुद्धा कल्पना नव्हती शिवसाहेब, आणि तुम्हाला पण कल्पना नव्हती. इथं कुणालाही त्यांनी काही कल्पना दिलेली नाही. त्यांनी डायरेक्ट कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये जे 2-3 लोक कर्मचारी याच्यामध्ये दोषी आहे, 100% आहे ते दोषी, आणि त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. साहेब. आम्ही त्याचा विरोधच करतो. ऐका ना, आम्ही त्या कारवाईचा विरोध करतो. तुमचे संबंध कमी आहे, त्या आईची संबंध माझे जास्त आहे. नाही, संबंधांचा ऐका ना, विषयच ऐका, नाहीये. ऐका. ऐका, मी तुम्ही- तुम्हाला ऐका ऐका ना, ऐका मी काय म्हणत आहे, मी ऐका ना, तुम्हाला- त्या मी फक्त तुम्हाला- कर्मचाऱ्यांवरती मी निस्ती तुम्हाला- प्रशासकीय कारवाई करून काहीच फायदा नाहीये. मग आता तुम्ही ऐका ना, फक्त माझं बोलणं ऐका. तुमचे संबंध या आजीसोबत कमी आहे, माझे संबंध या आजीसोबत जास्त आहे. जेव्हा ही घटना घडली, मी बीड शहरामध्ये नव्हतं. तिथं झालं की सगळ्यात पहिले त्या ऑफिसवर आले माझे पैसे. मी कुठं शोधायला आले, बरोबर आहे साहेब, का? ऐका ना, आम्हाला काय म्हणायचं ऐका, एक त्यांच्यामध्ये- मिनिट ऐका, आम्हाला काय म्हणायचंय, कुठे गेले ते कर्तव्यदक्ष नगरसेवक, कुठे गेले ते सभापती, कुठे गेले ते ऐका ना, बंधारे लोकांना त्यांनी- डोळ्यात अश्रू नाही का जाणवले? मग त्यावेळेस जर आम्हाला माहित असताना ही कारवाई झाली नसती. ही कारवाई